एक तरुणी रस्त्याच्या कडेला उभं राहून लिफ्ट मागत होती. लिफ्ट मागत असताना एक पुरुष तिथून जात होता. त्याच्याकडे 4 व्हीलर होती आणि त्याने त्या बाईला लिफ्ट दिली. लिफ्ट दिल्यानंतर ह्यांची दोघांची ओळख चालू झाली. तुम्ही कोणतं गाव कोणतं आहे, राहणारे कुठले आहेत, काय करताय, व्यवसाय काय करताय, लग्न झालं की नाही झालं, GF आहे की नाही झालं, मतलब अशा गोष्टी करू लागली. ह्या गोष्टी करत असताना ती त्यांना लग्न झालं असेल तर मतलब अशा प्रेमाच्या तिला त्याच्यातली वासना उत्तेजित करू लागली ती बाई जी होती. असं केल्यानंतर तो माणूस आता तयार झाला, कारण मेणबत्ती जर जाळापाशी नेल्यानंतर ते वितळणारच, अशातली गोष्ट झाली. तो तयार झाल्यानंतर ही एका लॉजवर गेली. लॉजवर गेल्यानंतर सगळं काय झालं आणि नंतर जे काय घडलं, जे काय प्रकार झाला तो पूर्ण महाराष्ट्र हादरून टाकणारा होता. काय आहे हा प्रकार, काय आहे ही गोष्ट, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही गोष्ट आहे उत्तराखंडमधली, उत्तराखंडच्या एक बडवाल या ठिकाणची. निधी शर्मा त्या अपराधी स्त्रीचं नाव आहे. ही स्त्री रोज वेगवेगळ्या रस्त्यावर उभं राहून, वेगवेगळ्या जागी उभं राहून एका सिंगल व्यक्तीला, जेव्हा बाईक असो किंवा मोटरसायकल असो किंवा 4 व्हीलर असो, अशा गोष्टींना जो माणूस एकापेक्षा जास्त आहेत त्यांना तो लिफ्ट मागत नव्हती आणि एक असल्यानंतर सिंगल माणसांना लिफ्ट मागत होती. हा तिचा रोजचा व्यवसाय. तर लिफ्ट मागितल्यानंतर माणूस तिला लिफ्ट द्यायचा. लिफ्ट दिल्यानंतर ही ओळख काढायची. ओळख काढल्यानंतर बोलायची त्या माणसाला तिथपर्यंत नेऊन उत्तेजित करायची आणि लॉजवर घेऊन जायची. हा तिचा रोजचा कार्यक्रम, रोजचं ठरलेलं. असंच एकदा लॉजवर एका माणसाला घेऊन जायची. घेऊन गेल्यानंतर तिच्या प्रियकराला फोन करायची आणि बोलून घ्यायची. बोलून घेतल्यानंतर तो माणूस यायचा, त्यांना रूममध्ये पाहायचा, व्हिडिओ बनवायचा, फोटो काढायचा आणि ब्लॅकमेल टाईप करायचा. त्याच्याकडून पैसे लुटण्याचा प्रयत्न करायचा. हा त्यांचा रोजचा खेळ चालू होता. तर ज्या माणसाकडे पैसे नाहीत अशा माणसांना आपल्या मित्राकडून, घरच्याकडून कुठून तरी पैसे मागून घेऊन पैसे काढून घ्यायचे. असे 40 ते 50 लोकांना त्यांनी केलं होतं. आणि असाच एक व्यक्ती असाच फसल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या 50 ते 60 केस आतापर्यंत झालेल्या आहेत. असा पण एक आपल्यासोबत फ्रॉड होऊ शकतो आणि या फ्रॉडपासून वाचण्यासाठी, या फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण कोणत्याही सिंगल व्यक्तीला असं लिफ्ट देऊ नका. लिफ्ट दिल्यानंतर असं जर कोण काय बोलत असेल तर तिला तिथंच स्टॉप करा, उतरा आणि या गोष्टींना बळी पडू नका. आजकाल इतक्या प्रकारचे फ्रॉड होत आहेत की असे वेगवेगळे फ्रॉड, कोणत्या पण प्रकारचे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि असेच फ्रॉड, असेच केसेसबद्दल आपण व्हिडिओ घेऊन आहोत. शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बनवत आहे. पण तुम्ही जर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि असाच नवीन व्हिडिओ आपल्याला जर पाहायला आवडत असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. जय हिंद.